ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज एकवटला। चंद्रपुरातल्या राजुरा, नांदेडच्या नवा मोंढा आणि वाशिममध्ये भव्य मोर्चा। मुख्यमंत्री फडणवीसांची धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत वर्षा निवासस्थानी बैठक। जालना, सोलापूर, पुण्यातनं 10 ते 15 धनगर सदस्य उपस्थित, तर मंत्री गिरीश महाजनांसह पंकजा मुंडे, अर्जुन खोतकरांचीही हजेरी। राज्यभरात अतिवृष्टीमुळे 1,01,00,000 एकर शेतीचं नुकसान, पंचनाम्याचं आव्हान असून दिवाळीपूर्वी मदत करणार। नुकसान भरपाई वाटप सुरू, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। जळगावच्या एरंडोलसह पाचोरा तालुक्यालाही अतिवृष्टीचा फटका। हिवरा नदी काठावरील घर कोसळून एका लहान बालकाचा मृत्यू, तर 1 जण जखमी। बीडच्या आष्टी तालुक्याला पावसानं झोडपलं। सीना आणि मेहकरी नदीच्या परिसरातनं 13 जणांना रेस्क्यू करण्यात आलं, तर अंबाजोगाईमध्ये अनेकांच्या शेत जमिनी खरडून निघाल्या। आम्ही लोकांना पाण्यातनं बाहेर काढलं, तुम्ही नाही। राजकारण नंतर करा, तुमची मदत वाढवा। नुसते 200 किट नको, तर 3000 लोकांची व्यवस्था करा। शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंना सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी झापलं। राज्यातील पूरग्रस्त भागातील 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ। 10वीच्या विद्यार्थ्यांना 1 ऑक्टोबर, तर 12वीच्या विद्यार्थ्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार। सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या पूरग्रस्तांच्या आता ही संस्था मदतीला। अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सिद्धिविनायक मंदिराकडून 10 कोटी रुपयांची मदत। लॉरेन्स बिश्नोई टोळी कॅनडामध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित। संपत्ती जप्त करण्यासह खातीही गोठवली जाणार। भारतातनं बिश्नोई टोळी ऑपरेट होत असल्याचाही आरोप। गुंड निलेश घायवळचा आणखी एक कारनामा समोर। लंडनला पळून जाण्यासाठी अहिल्यानगरचा बनावट पत्ता वापरल्याचं उघड। कोथरूड गोळीबार प्रकरणावरून घायवळ टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई। बदलापूरमध्ये मराठीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजी विक्रेत्याला मनसे कार्यकर्त्यांचा चोप। अतिक्रमण कारवाईच्या वेळी पालिका कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाचीत, भाजी विक्रेत्याकडून मराठीबद्दल अपशब्द। देशाचं नेतृत्व स्वतः फ्रंटफूटवर फलंदाजी करतं, तेव्हा खेळाडूंना सुद्धा निर्धास्तपणे खेळायला प्रेरणा मिळते। पंतप्रधान मोदींच्या ऑपरेशन सिंदूरबाबतच्या ट्विटनंतर सूर्यकुमार यादवकडून कौतुक। राहुल गांधींच्या छातीमध्ये गोळी घालू, केरळमधील भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेवन यांची राहुल गांधींना धमकी, तर KC वेणुगोपाल यांची आता शहांकडे कारवाईची मागणी। जळगावातील सराफा बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरात उच्चांकी वाढ। सोन्याचे दर GSTसह 1,19,300 रुपयांवर, तर चांदीसाठी प्रति किलो 1.5 लाख रुपये मोजावे लागणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।